माझी प्रियाला प्रीत कळेना। दादा काय झालं तुला? तू का रडतोयस? आईने सांगितले शाणी मुलं रडत नाहीत, पण कधी कधी रडतात। मी पण रडते जेव्हा माझ्या बाहुलीला भाऊ होतो ना तेव्हा। तुझ्या बाहुलीला पण भाऊ झालाय? काय झालंय तिला? मीच नाही काळजी घेऊ शकलो तिची, म्हणून कायमची सोडून गेली मला ती। आज संध्याकाळचीच तर गोष्ट होती। रुसली होती माझी बाहुली माझ्यावर। तुला मी किती वेळा सांगितलंय माझा नाहीये या गोष्टींवर विश्वास, पण मी ना करेक्ट म्हटलं होतं। तू ना एकदम हट्टी आहेस, कधीच ऐकत नाहीस। ठीक आहे अभि, तुझा नाहीये ना विश्वास, मी नाही तुला त्रास देणार। जाईन मी एकटी, येते आज। आज संध्याकाळी अशीच रागावून दुखावून एकटीच निघून गेली ती। साधारणतः संध्याकाळनंतर ही पूजा करता येऊ शकते। आज पौर्णिमा आहे, चांगला मुहूर्तही आहे, 1:12 तेव्हा सुरुवात करूया पूजेला। मी कधीच तिला एकटं सोडून जायचो नाही। तेव्हाही मी गेलो होतो तिच्या मागे मागे। शमिका, शमिका आणि शमिका दुसऱ्या कुठल्याच विषयावर तू बोलू शकत नाहीस ना? बर, जा आता लवकर, नाहीतर ती रुसली असेल। खूप प्रेम करायची माझ्यावर, माझी वेडोली होती ती। हे बघ, तू आणि अश्वती दोघंही खूप जवळचे आहात माझ्यासाठी, आणि तुम्हीच खोटं बोललात ना माझ्याशी। अश्वती सुद्धा, तिला मी विचारलं तू कुठे जाते, तर मला म्हणाली मी गार्डन मध्ये जाते, आणि तुझ्या घराच्या बाहेर बघितलं मी तिला। आणि तू सुद्धा, तुम्ही दोघं एकत्र आलात ना? मग मी विचारल्यावर मला वेगळे वेगळे आलात म्हणून का सांगितलं? तुझा विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर। मग आशुदीने दिलेला काळा धागा का बांधून घेतलास तू हातात? तुम्ही दोघे एकत्र आला होतात ना इथे, मग मला न भेटता ती इथून निघून गेली का? या सगळ्याचा काय अर्थ समजायचा मी अभिजित? शमिका, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। हे बघ आम्ही, हे बघ, माझ्या डोळ्यांवर मला विश्वास ठेवायचा नाहीये, पण मी जे काही पाहिलं ना त्याचा दुसरा कोणताही अर्थ पटत नाहीये माझ्या मनाला। अभि प्लीज खरं सांग मला, अश्वतीला आवडायला लागलास का रे तू? तू तोच मुलगा आहेस का जो तिच्या आयुष्यात आला होता जेव्हा ती इंडियात आली होती? काय तुझं डोकं फिरलंय? काय बोलतेस काय तू? हे असं फालतू कुठून आलं तुझ्या डोक्यात? शमिका, आम्ही दोघंही तुझ्या वाढदिवसाविषयी बोलत होतो, प्लॅन करत होतो तुझा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा, आणि आशू मला म्हणाली की तुला सरप्राईज द्यायचंय। तिला सांगू नको म्हणून नाही सांगितलं मी तुला। आता राहिला प्रश्न या धाग्याचा। आपलं लग्न लवकर व्हावं म्हणून आशू देवळात केली होती, पण तुझ्या माझ्या नात्याबद्दल काही वेळ वाकड मी नाही सहन करू शकत, कारण तुझ्या शिवायचं आयुष्य मी इमॅजिनच नाही करू शकत अभिजित। सगळीकडे जेव्हा निराशेचे काळे ढग जमा होतात ना, तेव्हा परमेश्वरावरची हीच श्रद्धा तुम्हाला आशेचा किरण दाखवते। बघ शमिका, मी नास्तिक नाहीये, पण माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये की जर आपण ही पूजा व्यवस्थित नाही केली तर आपलं लग्न सुरळीत नाही होणार। मला नाही माहिती, मला फक्त एवढंच माहितीये की मला तू हवास, माझ्या बाजूने काही राहायला नको असं वाटतं मला। तुझं आणि माझं लग्नच होणार नाही याची भीती कायम असते मला। थकले मी या अनसर्टनिटीला। माझी प्रिया